अस्सलाम वालेकुम मुलांनो, आज आपण शब्द तयार करणे याचा भाग 1 बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर अ ते आहा आणि व्यंजन क ते ज्ञ पर्यंत अक्षरांची ओळख करून घेतली आहे आणि आज आपण त्यातल्या काही अक्षरांचा वापर करून शब्द तयार करायचे शिकणार आहोत. तर बघूया आजचे अक्षर कोणकोणते आहेत. आ आ आ आ आगगाडीचा आपण पाहिलेल्या स्वरांपैकी एक स्वर आहे. याच्या उच्चाराला काना असे म्हणतात. यहाँ पर मैंने उर्दू में भी लिखी हूं ताकि आपको समझ में आए. ठीक है. आजच्या अक्षरांमध्ये क बघा, क म आणि ल असे आणखी अक्षर घेतलेली आहेत. तर आता आपण आजच्या अक्षरांची उजळणी करूया. आ आ आ आगगाडीचा, आवळा आणि आरसा पण आणि आंबा पण. आ आ आगगाडीचा, आवळ्याचा, आरसाचा आणि आंबाचा. आता पुढे बघूया. क क क कप, क क कपाट, क क कढईचा आणि क क कणीसचा. याला कणीस पण म्हणतात आणि मकाही म्हणतात. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. म म म मांजर, म म माकड, म म मोर आणि म म मासा. पुढे बघूया आपण. पुढचा अक्षर आहे आपला ल. ल ल लसूण, ल ल लाडू, ल ल लिंबूचा आणि ल ल लेझिम. तर आता आपण या अक्षरांना काना जोडून वाचूया. मी हे अक्षर रँडमली घेतलेले आहेत. तर बघा, काना लावूया आता. अ ला आ आहे म्हणजे काना. क ला काना का, म ला काना मा आणि पुढचा अक्षर कोणता आहे आपला ल. ल ला काना ला. तर हे आपले क ला काना का, म ला काना मा आणि ल ला काना ला असे हे काना जोडून आपण हे अक्षरांना काना जोडलेला आहे. तर आता आपण शब्द तयार करूया. बघा, का न. इथं क ला काना का आणि न नळाचा घेतलेला आहे. पुढे बघूया. ग ला काना गा, ल ल लसूण, ग ला काना लावलेला आहे आणि ल गाल. पुढे बघूया. न ला काना ना, क नाक, म ला काना मा, म ला काना मा मामा, क ला काना का म काम, क म ल ला काना ला, क म ला कमला, म क ला काना का मका, क ला काना का, क ला काना का काका, ल ला काना ला ल लाल. तर बघा, अशा प्रकारे तुम्हीही शब्द तयार करू शकता. नवीन अजून शब्द तयार करायचा प्रयत्न करा. आता आपण आजचा गृहपाठ बघूया. स्वाध्याय. काय आहे स्वाध्याय? अक्षरांना काना जोडा. काना अक्षरांना तुम्हाला काना जोडायचे. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवते. क ला काना का, ख ला काना खा, ग ला काना गा. हे मी उदाहरण दाखवलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला अजूनही जे आपण अक्षर ह्याच्या आधी शिकलेली आहेत, क ख ग घ ज्ञ पर्यंत, हे पूर्ण अक्षरांना तुम्हाला काना जोडायचं आहे. हे तुमचा आजचा स्वाध्याय आहे. क ते ज्ञ पर्यंत.
काना जोडा आणि अशा प्रकारे नवीन नवीन अजून शब्द तयार करायचा प्रयत्न करा. तर आज आपण शिकलेलो आहोत काना लावायचं आणि नवीन शब्द तयार करायचे. आता पुढच्या भागामध्ये आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी जोडायचं शिकणार आहोत. तर तुम्ही अशाच आमच्या YouTube चॅनलशी जोडून राहा. तर भेटूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद.